शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेच आणि आज नाशिक पीएफ ऑफिसचं काम होतं आमचं. काही पेन्शनचे प्रकरणांचं काही काम होतं, काही पीएफचे फायनल सेटलमेंट थोडे अडलेले 2-3 कामं होते. पेन्शनचे काही क्लेम होते, तर ते सबमिट करण्यासाठी जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म होते, ते पण सबमिट करायचे होते. त्यासाठी आम्ही ते आज निघलो नाशिक पीएफ ऑफिसला. जीव गणेश मी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आज आम्ही पीएफ ऑफिस नाशिक या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तसेच बहुतेक लोकांचे जे पीएफचे जे कामं अडलेले असतात ते आपण पूर्ण करून देत असतो आणि कोणाचे काही बंद संस्था वगैरे जरी असतील तरी ते पण आपण काम करतो. आणि म्हणजे 100% तुम्हाला आमचा सपोर्ट भेटत असतो, कारण ह्या गोष्टीसाठी इतकं जाणं येणं इतर आता गावाकडच्या लोकांना पण होत नाही. आता हे आमच्या थ्रू हे करून घेतात काम. आता आज आमच्याकडे बहुतेक अगोदरचे 3 आणि मला वाटतं आताचे नवीन किती आहेत 13 प्रकरण आहेत. आता हे प्रकरण आम्ही नाशिकला पीएफ ऑफिसला घेऊन चाललेलो आहे. तुम्हाला आता तिथं पण कशी प्रोसेस वगैरे काय आहे ते तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच. चला तर मंडळी, चला निघूया. ज्यांचे कोणाचे पीएफचे काम गुंतलेले त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरचे कॉन्टॅक्ट करावा आणि बंद संस्था जरी असेल तरी आपण त्यांचा पीएफ पेन्शन सुरू करून देतोय. धन्यवाद. कमेंट मध्ये नक्कीच तुमचं मत जाहीर करा आणि आम्हाला पण तुमचे काही अडचणी असतील तर नक्कीच सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो, शेवटी 3 तासाच्या प्रवासानंतर 3 ते 3.5 तास लागले आम्हाला इथपर्यंत यायला. कुठे आम्ही पोहोचलोय भविष्य निर्वाह निधी ऑफिस, एकंदरीत भविष्य निधी भवन या ठिकाणी म्हणजे आपल्या पीएफ ऑफिसला आपण पोहोचलेलो आहोत आणि आपले काही कस्टमर पण आहेत तिथं आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे आहेत सर लोक आपण आता भेटणार आहोत त्यांना आणि बाकीचे जे काही किरकोळ काम आहे तेवढे पण करून घेणार. काही जॉईंट डिक्लेरेशन वगैरे ते जमा करायचे आहेत, ते पण जमा करणार आहे. आता रोड आहे आणि या रोडलाच हे कार्यालय भविष्य निर्वाह निधी भवन म्हणून बघू शकता आपण. आम्ही जाणार आहे आता, पण आतमध्ये व्हिडिओची परवानगी नसल्यामुळे तुम्हाला आतले व्हिडिओ तर नाही दाखवता येणार, पण ते काय झालं हे आम्ही आल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू. तर मित्रांनो, आता एकंदरीत सगळे काम आमचे आटोपलेले, जेवढे काही फॉर्म वगैरे जमा करायचे सगळे सबमिट झालेत. आज बरेचसे काम मार्गी लागले ना भरपूर. जवळपास 5-6 प्रकरणात आपण सबमिशनच होतं आणि काही क्युऱ्या होत्या त्या पण आपण सॉल्व्ह झाल्यात. त्या 17-18 सगळ्या टोटल असतील सकाळपासून झाले असेल 18. बरोबर. पण आता भरपूर गर्दी होती बरं का, आणि त्यामुळे आम्हाला पण आता इथं 1-1.5 तास गेला. जवळपास 2 तास गेलेत आमचे. त्यानंतर आता आमचं कुठेतरी काम झालेलं आहे आणि आता संध्याकाळ भरपूर वेळ पण असल्यामुळे 3 वेगवेगळ्या टेबलला एकाच वेळेला जाता आलं, बरेचसे काम पण करता आले. मित्रांनो, आता पहिलं तसं नव्हतं, पण आता एक अशी गोष्ट झाली का टोकन पद्धत आली बरं का. ज्या वेळेला आपल्याला खालच्या काउंटरला जे काम करायचे जे त्यांच्याकडे जायचं जरी म्हणलं तरी आता पहिल्यांदा टोकन घ्यावं लागतं आणि ते टोकन घेऊन त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करावं लागते. त्यानंतर त्यांच्याकडून परत एक टोकन घेऊन आपल्याला वरती ऑफिसमध्ये जावं लागते. तुम्हाला दाखवलं असतं, परंतु विषय असा आहे की आतमध्ये ऑफिसमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही आतलं दाखवू शकलो नाही. परंतु आता आमचे बहुतेक काम तर आटोपलेत. आता आम्ही निघायच्या तयारीत आहे, नाही का सुनील भाऊ? आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.